निशिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत केळ्याचे कुरकुरीत काप. तर ते करायला अगदी सोपे व खायला तितकेच टेस्टी. तर केळ्याच्या कापाचे साहित्य पाहूयात आता आपण. ही केळी घेतलेली आहेत. आपण कच्ची केळी घेतलेली आहे 2. हळद अर्धा टीस्पून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आपण 2 चमचे घेणार आहोत. कोटिंगसाठी रवा घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ, चाट मसाला, चिमूटभर हिंग, तेल 2 चमचे. निशिताच मसाल्याचं मराठा मसाला आपण 2 चमचे घेणार आहोत. सांबार मसाला 1 चमचा घ्यायचा आहे. धणेपूड 1 चमचा घ्यायचा आहे. सर्व निशिताच मसाल्याचे मसाले उपलब्ध आहेत खाली दिलेल्या नंबरवर. सालं काढून असं मध्यम आकाराचे आपण हे कापून घेतलेले आहे. हे आपण आता मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. चिमूटभर हिंग घेतलेला आहे. 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे. 1 चमचा सांबार मसाला घ्यायचा आहे. दोन चमचे निशिताच मसाल्याचा मराठा मसाला घ्यायचा आहे. 1 चमचा धणेपूड घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्यात ठेवलेल्या केळीच्या कापांना मसाल्याचे छान आपण कोटिंग करून घेणार आहोत. मसाल्याचे मिश्रण सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. फ्रीजमध्ये हे ठेवून दिले आणि असेच आपण फ्रीजमध्ये ठेवले आणि गरमागरम तळले वेळेवर, जेवायच्या वेळेवर तरी होतात. असे सर्व आपण हे काप तयार करून घेणार आहोत. आता आपण तेल घालून घेऊया शॅलो फ्राय करण्यासाठी. मसाला लावलेले काप त्यानंतर रव्यामध्ये आपण डीप करून घ्यायचं आहे आणि तव्यात सोडायचं आहे. मंद आचेवर असे क्रिस्पी आपण काप करून घ्यायचे. छान कोटिंग करून घ्यायचं रव्याचं.
निचिताच मसाले चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पलटी करून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटामध्ये हे आपले काप तयार होतील. कुरकुरीत असे केळ्याचे काप आपले तयार आहेत. वरण भाताबरोबर खायला तर छानच लागतात. अशीच नवीन रेसिपी घेऊन येते. पुन्हा भेटूयात. नमस्कार.